अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे सोमवती अमावस्या. उद्या 8 एप्रिल 2024 वार सोमवार असल्यामुळे उद्याच्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. आता अमावस्या पहाटे 3:22 लागणार आहे उद्या आणि समाप्ती 11:51 आहे. थोडक्यात काय, उद्या संपूर्ण दिवस अमावस्या आहे. आता सोमवती अमावस्या हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो पितरांची सेवा करण्यासाठी. खरं तर प्रत्येक अमावस्याला आपण पितरांची सेवा करत असतो, पण सोमवती अमावस्या हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण हा सोमवारी आलेली अमावस्या असते. भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे. भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे. म्हणून सोमवती अमावस्याला जर आपण काही गोष्टी केल्या तर नक्कीच आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी आपल्याला येणार नाही किंवा आल्या असतील तरी त्या कमी होतील. आता सगळ्यांना सगळं माहिती आहे की ना, अमावस्येच्या दिवशी आपण घराची स्वच्छता करत असतो, घरावरनं उतारे करत असतो. त्या पण गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता सगळ्यात आधी आपण उतार्याबद्दलच बोलूया. जसं घराला सकाळी उंबऱ्याला हळदीचं लेपन आपण करत असतो. घरात उद्या शक्य असेल तर तुम्ही नवनाथ पारायण करा. शक्य असेल तर आवर्जून उद्या तुम्हाला नवनाथ पारायण करायचं आहे. त्याच्याच बरोबर संध्याकाळी बघा, सकाळी तुमच्याकडे 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, कोणी आजारी व्यक्ती असेल, कोणी चिडचिडे मुलं असतील, त्यांच्यावरनं सुद्धा तुम्ही नारळाचा उतारा करू शकता. असे तुम्हाला 7 अमावस्या करायचं आहे. घरावर जर दोष असेल, नजर दोष असेल, काही बाधा असेल तर तुम्ही घरावर पण उतारा करू शकता. अर्थात तो नारळाचा उतारा असतो. एक नारळ घ्यायचं, त्याच्या शेंड्या समोर आल्या पाहिजे. त्या नारळावर तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे शेंदूरने. त्रिशूळ काढल्यानंतर संपूर्ण घरावर 7 वेळा नारळ उतरून टाकायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 7 वेळा उच्चार करायचा आणि नारळ तुम्हाला उतरून टाकायचा आहे. त्याच्याबरोबर उद्या तुम्ही जेव्हा फरशी पुसणार आहात त्या फरशीमध्ये तुम्हाला खडे मीठ असेल, त्याच्याबरोबर लिंबू, हळद, लिंबू, खडे मीठ याने तुम्हाला तुमची फरशी पुसायची असते. थोडीशी काय म्हणतात, पंचगव्य असेल तर ते पण टाकलं तरी हरकत नाही. उद्या पंचगव्य टाकून आंघोळ करायला विसरू नका. पंचगव्य टाकून आंघोळ केल्याने काय होतं तुम्हाला सांगते. पंचगव्याचा अर्थच आहे की गायींच्या 5 वस्तूंपासून तो पदार्थ बनला जातो आणि त्याने जर आंघोळ केली तर शरीर जड पडणं, काही कुठला आजार असेल किंवा बाधा असेल, नजर दोष असेल तर तो खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते. म्हणून हे सगळे उपाय तुम्हाला करायचे आहे. आता मी तुम्हाला पितरांचं सांगते. जसं प्रत्येक अमावस्याला आपण पितरांसाठी काही तर्पण विधी करत असतो, तुम्हाला उद्या तर्पण विधी करायचा आहे. तर्पण विधी कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. आपण आपल्या चॅनलवर पण तो व्हिडिओ केला होता. त्याच्याबरोबर शार्प 12 वाजता म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला उद्या दुपारी 12 वाजता, आता तुम्ही म्हणताय 12ला 1ला करू का 2ला करू का, बघा 12ला का बरं करता, जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो ना, 12ला सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा पितरांना नैवेद्य दाखवायचा असतो. आता नैवेद्य काय दाखवायचा, तर तुम्हाला काय करायचं आहे, भात घ्यायचा आहे. भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये, जसं आपण पितृपक्षामध्ये करतो बघा त्याच पद्धतीने थोडासा भात पितरांच्या नावाने तुम्हाला शिजवायचा आहे. थोडासा शिजून घ्यायचा तो भात आणि तो भात तुम्हाला शिजवल्यावर त्या भातामध्ये दही टाकायचं. दही भात आणि काळे तीळ, तुम्हाला माहिती आहे पितरांसाठी काळे तीळ असतात. तो भात घेऊन तुम्ही गच्चीवर जा किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जा, खिडकीत जा, तर तो घास आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे. आता प्रत्येक वेळेस कावळा येऊन खाईल असं नाही. कुठल्याही पक्ष्याने खाल्लं, कुठल्याही प्राण्याने खाल्लं तरी हरकत नाही, पण हा जो उपाय आहे हा तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याच्याच बरोबर उद्या सोमवती अमावस्या असल्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला जे अर्पण करता येईल, मग तुम्ही साधं पाणी जरी अर्पण केलं, अर्थात पाणी थंड असावं, मंदिरात जाऊन केलं तर अतिशय उत्तम, पण नाही शक्य होतं घरातही प्रत्येकाच्या शिवपिंड असते. शिवपिंडीवर फक्त जल अर्पण करायचं आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना प्रार्थना करायची की माझे जे कुठे माझे पितर असेल त्यांना तुम्ही सुखी ठेवा, त्यांना सद्बुद्धी द्या. त्याच्याच बरोबर तुम्हाला माहिती आहे की आपले कर्म, आपण आता जरी तुम्ही कावळ्याला घास दिला, तुम्ही गाईला दिला, पण एखाद्या गरजूला, ज्याला अन्नाची गरज आहे, ज्याला पाण्याने तो व्याकुळ झाला आहे,
अशा व्यक्तीला तुम्हाला दान करायचं. थोडक्यात काय होतं, दान धर्म करायचा आहे. अमावस्याच्या दिवशी दान धर्म केल्याचे असंख्य असे फायदे तुम्हाला मिळतात. आता दान धर्म काय करायचं, दान धर्म यथाशक्ती करा. अन्नाचं दान केलं तर अतिशय उत्तम. एखाद्या गरीबाला काहीतरी खायला द्या. तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता. आता तुम्ही मग फळ द्या किंवा पाणी द्या, काहीतरी थंडगार त्याला खायला द्या, प्यायला द्या. थंडगार म्हणजे मग तो ज्यूस असो, सरबत असो किंवा रस असो, असं तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. अजून एक महत्वाचा भाग, उद्या सर्व पितरी अमावस्या असल्यामुळे अतिशय घरातल्या घरात एक उपाय सांगणार आहे, जो सगळ्यांनी प्रत्येक घरातून हा उपाय झालाच पाहिजे आणि तो तुम्ही केलाच पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, नवीन काहीच आणायचं नाही. तुमच्या घरातला जो साठा आहे, तुमच्या घरात गहू आहे किंवा तांदूळ आहे, कुठल्याही प्रकारच्या डाळी आहेत, जे तुमच्या घरात आहे, कोरडा शिदा ज्याला म्हणतो, ते तुम्हाला गोळा करायचा आहे. आता प्रत्येकाच्या घरात गहू असेल, थोडेसे मूठभर गहू घ्या. आता मूठभर दान करतानाही त्या घरातल्या व्यक्तीचं एक टाइम भागेल एवढं तुम्हाला दान करायचं आहे. किंवा ज्यांच्याकडे गहू नाही त्यांनी गव्हाचं पीठही चालेल. थोडंसं गव्हाचं पीठ घ्या, त्याच्याबरोबर तांदूळ घ्या, डाळी घ्या. ज्या कुठल्या डाळी तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या घ्या. तुरीची घ्या, मुगाची घ्या, अगदी काळे उडीदही तुम्ही दान केले तरी हरकत नाही. आता हा सगळा शिदा तुम्हाला गोळा करायचा आहे. परत एकदा सांगते, कुठल्याही प्रकारच्या डाळी तुम्हाला घ्यायच्या आहे. डाळी तुम्हाला घ्यायच्या आहेत, त्याच्याबरोबर पीठ घ्यायचं आहे, तांदूळ घ्यायचं आहे, सगळं गोळा करायचंय. छानसा शिदा किंवा एखाद्या ताटात सगळं गोळा करायचं. हे गोळा केल्यावर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्या शिदाला स्पर्श करायचा. परत एकदा सांगते, घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने त्या शिद्याला स्पर्श करायचा आणि एखाद्या गरजूला तो शिदा दान करायचा. एखाद्या गरजू याचा अर्थ काय, ज्याला त्या अन्नधान्याची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल मग कुणाला दान करायचं, आपल्या घरात जर आपल्याला मदत करायला येणाऱ्या ताई असेल, तुम्ही त्यांना पण दान करू शकता. जवळपास कोणी गोरगरीब असेल की जे म्हणतो ना, रस्त्यावर बिचारे त्यांचा संसार आहे, ते रस्त्यावर बसून अन्नधान्य शिजवता, ज्यांना घरदार नाहीये, अशांना पण ते तुम्ही जाऊन देऊ शकता. पण त्याच्यापेक्षा पण तुमच्या घरात जर कोणी मदत करणाऱ्या ताई असेल, दादा असेल, त्यांना तुम्हाला हा शिदा दान करायचा आहे. हा अतिशय महत्वाचा उपाय आहे जो तुम्हाला आवर्जून करायचा आहे. शिदा दान करताना जे घरात अवेलेबल असेल, ज्या डाळी तुमच्याकडे असेल, त्या अगदी सगळ्याच डाळी थोडं सगळं तुम्हाला दान करायचं, की जेणेकरून कोणाचं तरी पोट भरेल. तुम्ही हे केल्याने तुम्हाला जो दोष आहे, पितरांचा जो दोष आहे, तो खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होतो. बऱ्याच वेळा आम्हाला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्हाला त्रिपिंडी श्राद्ध करायला लावलंय, आम्हाला नारायण नागबल्ली करायला लावलंय. तुम्ही जर अमावस्याच्या दिवशी ह्या गोष्टी जर दान करायला गेलात किंवा जर शिकलात तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि नक्कीच तुम्हाला जो काही दोष असेल तो खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. आता त्याच्याबरोबर दान धर्मात हे तर मी तुम्हाला अन्नधान्याचं सांगितलं. आपण बघतो बघा, रस्त्यावर जाताना एखादा गोरगरीब आहे ज्याच्या पायाला चप्पल नाहीये, आवर्जून यथाशक्ती तुम्ही त्याला कुठल्याही क्वालिटीची व्यवस्थित अशी चांगली, जे कुठल्याही म्हणजे खूप भारी पण नाही आणि खूप हलकी पण नाही, लिटरली की एका दिवसात तुटेल किंवा त्यांच्या पायाला काही तरी इजा होईल, अशी साधी चप्पल व्यवस्थित, तर अशी चांगल्या पद्धतीची चप्पल तुम्हाला दान करायची आहे. आता बघा, उन्हाळा खूप जास्त आहे, प्रत्येकाकडे सगळ्याच वस्तू अवेलेबल असतात असं नाही. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही छत्री दान करू शकता किंवा चप्पल दान करू शकता. एखादं वस्त्र, कुठलं पण वस्त्र तुम्ही दान करू शकता. यथाशक्ती दान करा. आपण जे काही कमवतो, अर्थात ते आपण संसाराला लावतो, संसारासाठी लावतो, थोडासा उपभोग घेत असतो आपण, पण त्याच्याबरोबर काहीतरी ह्या दानाचा वाटा असला पाहिजे आणि पितरांसाठी तर आवर्जून असला पाहिजे. देवांसाठी पण तो एक दानाचा भाग, त्यांचा वाटा तुमच्या सेव्हिंग मधला, तुमच्या पगारातला, देवांसाठी पण तो वाटा पाहिजे आणि आपल्या पितरांसाठी पण पाहिजे. तर उद्या तुम्हाला याच्यातलं जे काही करता येईल ते आवर्जून करा. पण जो शिद्याचा उपाय तुम्हाला सांगितला आहे तो तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.